नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। धर्मदाय आयुक्तालय विभागामार्फत एक चांगली भरती आलेली, जवळपास 179 एवढ्या जागा आहेत आणि याच्यामधील सगळ्यात आकर्षक पद ते म्हणजे आपलं निरीक्षक पद। तर त्याच्यासाठी पदवीधर इलिजिबल आहेत आणि S13 ची वेतन श्रेणी आहे। तर आता हे तर सगळं आकर्षक गोष्टी झाल्या, परंतु ही पोस्ट मिळवण्यासाठी आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे। तर तो अभ्यास आपल्याला समजून घ्यावा लागणार आहे की ते अभ्यासक्रम कशा पद्धतीने असणार आहे, त्यासोबत परीक्षा पॅटर्न आणि याच्यामध्ये महत्त्वाचे घटक कोणते असतील। तर याच्यासाठी आपण काय करणार आहोत, संपूर्णपणे PYQ चा एनालिसिस करणार आहोत। नुकतंच PYQ चा एनालिसिस म्हणजे काय की TCS जो पॅटर्न आहे, तर TCS चा नवा पॅटर्न कशा पद्धतीने, TCS नवीन पद्धतीने कसे प्रश्न विचारते, ते सर्व मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये विथ प्रूफ विथ लेटेस्ट काय पॅटर्न आहे त्यासोबत सर्व सांगणार आहे। ही माहिती तुम्हाला अन्य कुठेही भेटणार नाही, म्हणूनच ही माहिती तुम्ही आजच हा व्हिडिओ तुमच्या जवळ सेव्ह ठेवा। त्याच्यानंतर तुमचे मित्र कोणी अभ्यास करत असेल, तुमच्या परिवारात कोणी अभ्यास करत असेल, तुमची वाईफ अभ्यास करत असेल, तिला हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण की या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या अभ्यासाला एक योग्य दिशा जी आहे तर ते मिळणार आहे। बघा, याच धर्मदाय आयुक्तालयासाठी जर तुम्ही फुल फ्लेज तयारी करू इच्छिता, तुम्हाला वाटतं मला कमी कालावधीत जास्तीत जास्त तयारी आणि मलाही देखील 180 160 पेक्षा पुढे जाऊन मला 180 पर्यंत माझा स्कोर जो आहे तर तो पोहोचवायचा आहे, तर त्याच्यासाठी तुमचे जे काचकळगे जे कुठे कुठे सुटून जातात तर ते सगळे सुटू नये याच्यासाठी ही आपली धर्मदायची रेकॉर्डेड बॅच असणार आहे। तर ही 1499 रुपयात असणार आहे। GM10 कोड यूज कराल तर पुन्हा याच्यात 10% पर्यंतची सूट देखील मिळणार आहे। यासाठी आजच आपलं इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि इथं आपण सर्व माहिती दिलेली, तिथेही तुम्हाला कोर्सेस विषयी संपूर्ण माहिती जी आहे तर ती मिळून जाणार आहे। चला तर आपण बघूया। बघा, सगळ्यात आधी बघा जागा किती आलेल्या आहेत, 179 एवढ्या ज्या आहेत तर ते इथं जागा आपल्याला पाहायला मिळतात। बघा 179, त्याच्यामध्ये बघा निरीक्षकच्या 121 जागा, मी सांगितल्याप्रमाणे S13 ची वेतन श्रेणी, खूप उमेदवार फॉर्म भरतायत। महिलांमध्ये तर जबरदस्त क्रेज निर्माण झालेली आहे या पदाबद्दल। तर हे असं पद आहे। बघा परीक्षा त्यांनी काय सांगितलंय की प्रत्येक पदासाठी, बघा प्रत्येक पदासाठी ऑनलाईन परीक्षा ही वेगवेगळी होईल। बघा काही उमेदवारांनी 2 पदांसाठी फॉर्म भरलाय, हे वरिष्ठ लिपिकसाठी पण फॉर्म भरलाय, कारण की S8 ची वेतन श्रेणी आहे, जागा कमी असल्या तरी पण म्हणजे निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक या दोघांसाठी फॉर्म भरलेला आहे। मग या दोघांची परीक्षा ही वेगवेगळी होईल, जरी त्यांचा परीक्षा पॅटर्न वगैरे सगळ्यासारखं असेल तरीही। बघा त्यांनी काय सांगितलेले की तुम्हाला 4 विषय आम्ही देणार आहोत। बघा कोणते, 1 मराठी, 2 इंग्रजी, 3 सामान्य ज्ञान आणि 4 अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी। आता इथं थोडंसं कॉन्ट्रडिक्शन दिसतं मित्रांनो, की इथं त्यांनी म्हटले अंकगणित बुद्धिमत्ता चाचणी, पुढे सिलेबस मध्ये फक्त बुद्धिमत्ता चाचणी एवढाच अभ्यासक्रम जो आहे तो दिलेला आहे। तर हे अशा पद्धतीने असणार आहे, लक्षात घ्या। निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक या पदांसाठी 200 गुण असतील। 200 गुण असतील म्हणजे किती, फक्त 100 प्रश्न असतील, वेळ मिळणार आहे तुम्हाला 2 तास। आता इथं यांनी कुठल्याही पद्धतीचं ग्रुप टायमिंग सांगितले नाही, निगेटिव्ह मार्किंग विषयी उल्लेख केलेला नाही, ते भविष्यात आपल्याला बघायलाच मिळणार आहे। त्यासोबतच तुम्हाला किमान 45% जास्त गुण जे आहेत तर ते मिळवावेच लागतील, तरच तुमच्या निवड सूचीमध्ये तुमचं स्थान जे आहे तर ते पक्क होतं। मग काही उमेदवारांना वाटतं की फक्त 45% गुण मिळवायचे, असं नसतं, तुम्हाला जास्तीत जास्तच गुण मिळवायचे, पण जर 45% पेक्षा कमी असतील आणि तुम्ही महाराष्ट्रात असे असाल की ज्याला 90 गुण मिळालेले आहेत, समजा 89 गुण मिळाले आहेत आणि तुम्ही महाराष्ट्रात 1 नंबरला, बाकीच्यांना गुण मिळालेच नाही, तर तिथं कोणाचं सिलेक्शन होत नाही, लक्षात घ्या। आणि भविष्यात वेटिंगलाही प्रॉब्लेम येतो, वेटिंग मध्ये पण तुमचं सिलेक्शन होत नाही, तर किमान तुम्ही तेवढे गुणपेक्षा जास्त गुण हे मिळवलेच पाहिजे। एक एक घटक अभ्यास जो आहे तर तो व्यवस्थित पद्धतीने आपण हा समजून घेऊया। बघा सगळ्यात आधी मराठीचा सिलेबस त्यांनी काय दिलेला आहे, मराठीमध्ये काय म्हटलंय, सर्वसामान्य शब्दसंग्रह म्हणजे काय की दैनंदिन जीवनात जे काही आपण यूज करू तशा पद्धतीने। त्याच्यानंतर वाक्यरचना म्हणजे चुकीची वाक्यरचना कोणती, योग्य वाक्यरचना कोणती, इथं व्याकरण हा शब्द टाकून दिला आणि हा शब्द खूप मोठा आहे मित्रांनो। व्याकरण म्हटल्यानंतर व्याकरणामध्ये अनेक घटक येतात, म्हणजे ते सेफ खेळलं त्यांनी। धर्मदाय आयुक्ताने काय केलंय, सेफ खेळून टाकलं, व्याकरण सांगून दिलं। त्याच्यानंतर म्हणी व वाक्यप्रचार, त्याच्यानंतर त्यांचा अर्थ, उपयोग, तसेच उतार्यावरील प्रश्न, म्हणजेच काय की आपल्याला उतार्यावरील प्रश्न बघायला मिळतात। उतार्यावर जनरली TCS पॅटर्न मध्ये 3 ते 5 प्रश्न येतात मित्रांनो, 3 ते 5 प्रश्न येतात। 3 ते 5 प्रश्न हे तुमचे उतार्यावर होऊन जातात। बघा मराठीचं मी तुम्हाला थोडं पॅटर्न दाखवतो। तर हा नुकताच KDMC मध्ये TCS चा लेटेस्ट पॅटर्न आहे, हे लेटेस्ट प्रश्न आलेले आहेत मित्रांनो, आताच काही हप्त्यापूर्वीच हे परीक्षेचे ही रिस्पॉन्स शीट आलेली, त्याच्यावरून मी तुम्हाला सांगतो। बघा सर्वसामान्य शब्दसंग्रहामध्ये बघा विरुद्धार्थी शब्द, ज्या पद्धतीने विरुद्धार्थी शब्द त्याच पद्धतीने प्रश्न विचारला जातो समानार्थी शब्दावर। बघा खोल या शब्दाचा, आता मला सांगा हा किती सोपा आहे, का सोपा आहे मित्रांनो, त्यांनी तिथं शब्द वापरलाय सर्वसामान्य शब्दसंग्रह। पुढचं काय म्हटलेलं आहे,
सदाकडून झाड तोडले गेले, प्रयोग ओळखा, हे व्याकरणाचा प्रकार आहे. म्हणजे काय की प्रयोगावर प्रश्न येतात, म्हणजे मी प्रयोग हा टॉपिक करून ठेवेन. पुढील वाक्य रचनेचा प्रकार ओळखा, म्हणजे वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायला लावले, म्हणजे वाक्य प्रकार मी हा टॉपिक करून ठेवेल, कारण की मला दिसतंय की इथं याच्यावर प्रश्न विचारले जात आहेत. त्याच्यानंतर बिनधूक याच्या समास ओळखा, तर मी समास हा घटक करेल. तुम्हाला जे इथं घटक दिसत आहेत ना मित्रांनो, हे तुम्ही लिहून घ्या आणि हे व्यवस्थित पद्धतीने प्रिपरेशन करा, कारण की याच्यावर प्रश्न येतातच. पुढं मी तुम्हाला काय सांगा, वाक्यरचना. वाक्यरचनेमध्ये बघा इथं अचूक वाक्य ओळखायचंय. समानार्थी शब्द इथं विचारला गेला होता बघा, उपसर्ग कोणता लागलेला आहे. तर असे छोटे छोटे प्रश्न येतात बाकीचे हे शब्दसंग्रहावरचे. अशा पद्धतीने जो आहे तर तो मराठीचा पॅटर्न असतो. आता इंग्रजीमध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे सगळ्यात आधी हा पाहूया, आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला प्रश्न कसे आलेले ते मी तुम्हाला सांगतो. बघा इंग्रजीमध्ये काय म्हटले, कॉमन वोकॅब्युलरी. इथं जसं सर्वसामान्य शब्दसंग्रह सेम वोकॅब्युलरी काय आम्ही शशी थरूर टाईप वोकॅब्युलरी नाही विचारणार, तुम्हाला सोपीच वोकॅब्युलरी विचारू. सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, इथं पण त्यांनी मोठा खेळ खेळून घेतला. यूज ऑफ इडियम अँड फ्रेजेस, म्हणी आणि वाक्यप्रचारावर. देअर मिनिंग अँड कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज मध्ये पण हे 3 ते 5 प्रश्न जे आहेत तर तिथं ते विचारतात. ओके, तर हे अशा पद्धतीने ही गोष्ट. मी तुम्हाला इंग्रजीचे काही प्रश्न दाखवतो बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. हा एक व्याकरण याचा प्रकार आहे, आर्टिकलचा व्याकरणाचा प्रकार आहे. बघा आर्टिकलवर प्रश्न येतात बरं का, 100% प्रश्न येतात. तुम्ही हा टॉपिक करूनच गेलं पाहिजे. आर्टिकलवर प्रश्न येतात, तुम्ही हा टॉपिक जो आहे तो करूनच गेलं पाहिजे. अँडचा पुढे एक अशा पद्धतीचा एक काय करतात ते शब्द देतात तुम्हाला. समजा हे वाक्य दिलेले आहेत थोडस, आणि त्याच्यामध्ये काही जागा रिकाम्या ठेवलेल्या आहेत, आणि तिथं तुम्हाला हे ऑप्शन जे आहेत तर ते भरायचे. अशा पद्धतीचा एक पॅटर्न येतो. पुढे कंजक्शन बघा, कंजंक्शन वर विचारलेलं आहे, सीन, सल्दो, ऍज, इट, तर इथं काय बसणार आहे. त्याच्यानंतर बघा ईडीएम, मी तुम्हाला सांगितलं ईडीएम वर प्रश्न इथं विचारले जात आहेत. त्याच्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन, म्हणजे अनेक शब्दांसाठी एक शब्द, हा व्याकरणाचा प्रकार आहे. लिव्ह इन सॉलिट्यूड, तर याचं काय उत्तर येईल त्याच्यानंतर. बघा एक पॅराजंबल नावाचा प्रकार असतो. एक पॅराजंबलवर पण प्रश्न येतात, जिथे सेंटेन्स दिलेले असतात ते आपल्याला काय करावं लागतात, अरेंज इथं जे आहेत तर ते करावे लागतात. आलं तुम्हाला लक्षात. त्याच्यानंतर अप्रोप्रिएट ऑप्शन फिल इन द ब्लँक, असं तेच देतात, काहीतरी ब्लँक देतात मित्रांनो आणि देतात. पुढे आणखी कधी कधी असाही प्रकार होतो बरं का, फाइंड द एरर. वाक्यातील चुकीचा भाग कोणता आहे तो ओळखायला लावतात, किंवा वाक्य कोणतं चुकीचं आहे ते ओळखायला लावतात आपल्याला. बघा प्रोवर्ब वर पण प्रश्न येतात. बघा प्रोवर्ब, तर इंग्लिशमध्ये हार्डली काहीच टॉपिक आहेत की त्यांच्यावर पुन्हा पुन्हा ते प्रश्न जे आहेत तर ते विचारतात. तेच आपण टॉपिक व्यवस्थित पद्धतीने जे आहेत तर ते करायचे, पण याच्यासाठी तुम्हाला PYQ जे आहेत तर ते पुन्हा पुन्हा सॉल्व्ह करावं लागणार आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. बघा बुद्धिमापन चाचणी, बघा वरती ते अंकगणित म्हटलं होतं बरं का, पण खाली मात्र बुद्धिमापन चाचणीच म्हटलेलं आहे त्यांनी. उमेदवार किती लवकर आणि अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न. मग हे टाकून दिलं, हे परत एम्बिग्युटी निर्माण करतं. पण त्यांनी पुढे ना याचा संपूर्ण सिलेबस जो आहे तर तो दिलेला आहे रिझनिंगचा. मी तुम्हाला थोडं रिझनिंगचे जे आहेत तर ते दाखवणार आहेत, म्हणजे पूर्ण दाखवतो. आधी आपण हे GK चे पण काही टॉपिक पाहूया. बघा सामान्य ज्ञान, याच्यावर किती प्रश्न येतील, 25 प्रश्न येतील, 50 गुण. याच्यामध्ये बहुतांश जे प्रश्न येतील ना तुमचे, तर तो घटक असेल चालू घडामोडीचा. चालू घडामोडीवर सर्वात जास्त प्रश्न येतात. कधी कधी 10 प्रश्न हे चालू घडामोडीवरच येऊन लागतात. आणि चालू घडामोडीची तयारी करत असेल तर आपली अमोल सर आहेत, त्यांची अनमोल वाणी ते दररोज सकाळी घेतात, तर ते तुम्ही लेक्चर्स नक्की बघू शकतात. त्यांचे फ्री ऑफ कॉस्ट असतात ते. इतिहास समजून घेऊया. बघा इतिहास कोणता सांगितलेला आहे त्यांनी, आधुनिक भारताचा इतिहास. कोणता इतिहास सांगितलाय, आधुनिक भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास. याच्यामध्ये प्राचीन आणि मध्ययुगीन यांचा उल्लेख जो आहे तर तो त्यांनी केलेला नाही, ही आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. त्याच्यामध्ये पण त्यांनी सांगितलेले बघा, सामाजिक व आर्थिक जागृती 1885 ते 1947 पर्यंतचा आपल्याला अभ्यासायचं आहे. महत्वाच्या व्यक्तींचे कार्य, समाज सुधारक. बघा समाज सुधारक, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे, शिक्षणाचा परिणाम, स्वातंत्र्यपूर्व काळातील आणि समकालीन चळवळी आणि राष्ट्रीय चळवळी. मेन म्हणजे काय, आपल्याला आधुनिक भारताचा इतिहास जो आहे तो अभ्यासावा इथे लागणार आहे. मग या आधुनिक भारताच्या इतिहासात कसे प्रश्न येतील, सगळ्यात आधी मी तुम्हाला काय सांगितलं, समाज सुधारकांची स्थापना, समाज सुधारक असतील त्यांनी स्थापन केलेल्या संस्था असतील. तर फॉर एक्झाम्पल बघा प्रार्थना समाज याची स्थापना ही कुठे झाली. बघा या अशाच पद्धतीने वर्ष विचारले जातात. त्याच्यानंतर ही स्थापना कोणी केली, हे प्रार्थना समाजाबाबतीत झालं. त्यासोबतच तुमचा आर्य समाज असेल, त्याच्यानंतर मानव धर्म समाज असेल, त्याच्यानंतर सत्यशोधक समाज असेल. तर असे जे वेगवेगळे समाज आहेत ना, त्यांच्यावर प्रश्न प्रत्येक परीक्षेत आपल्याला पाहायला मिळतात. मग आपण अभ्यास करताना काय करायचं, आपल्या या नोट्स व्यवस्थित आपल्या ज्या आहेत तर त्या असल्या पाहिजेत.
त्याच्यानंतर बघा क्रांतिकारी चळवळ, बघा विनायक दामोदर सावरकर यांची कोणती, म्हणजे हा कोणता प्रश्न आहे, महाराष्ट्र स्पेसिफिक प्रश्न आहे. सॅन फ्रान्सिस्को शहरात गदर चळवळ कोणी सुरू केली, ही राष्ट्रीय चळवळ आहे. तर हे याचं प्रश्न उत्तर द्यायचं आपल्याला. पुढे 1857 मध्ये कानपूर येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केलं, म्हणजे 1857चा उठाव हा आपल्याला इतिहासातील एक महत्वाचा घटक आहे जो आपल्याला अभ्यासावाच लागतो, त्याच्यावर प्रश्न येतातच. पुढे हे भूगोलाचे काही प्रश्न आहेत. भूगोलाचा सिलेबस आपण पाहूया. बघा भूगोलामध्ये काय म्हटलंय, महाराष्ट्राचा भूगोल विशेष अभ्यासासह, म्हणजे भारताचा येईल आणि महाराष्ट्राचा पण येईल, पण महाराष्ट्रावर जास्त प्रश्न असतील. बघा पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या हा टॉपिक मार्क करून घ्या, त्याच्यावर 100% जास्त प्रश्न येतात. आणि उद्योगधंदे, बघा अनेक प्रश्न येतात. आता सगळे ते प्रश्न मला दाखवता येणार नाही वेळेची मर्यादा असल्यामुळे, पण बघा भारताच्या उत्तरेकडील मैदानी आणि स्थलरूप मृदा रचनेनुसार किती प्रदेशांमध्ये विभागले गेलेत. त्याच्यानंतर भारताच्या नैऋत्य उष्णकटिबंधीय दमट हवामान किती वार्षिक पर्जन्य जे आहेत तर ते उद्भवते. भूगोलामध्ये अशा पद्धतीचे सोपे प्रश्न असतात थोडेसे. पुढे आपले पॉलिटीचे प्रश्न, पॉलिटीचा सिलेबस त्यांनी खूप मोठा दिलेला आहे, चांगला दिलेला आहे, म्हणजे आपल्याला टू द पॉइंट जे आहेत तर त्या गोष्टी कळतात. बघा भारतीय संघ राज्य व्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ, विधिमंडळ, घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका. आता हे ना एमपीएससीचा सिलेबस कॉपी पेस्ट मारला डायरेक्ट. आता जे एमपीएससीचे उमेदवार असतील त्यांना कळून गेलंय की एमपीएससीचा सिलेबस जो आहे तर तो त्यांनी इथं कॉपी पेस्ट मारलेला आहे. लक्षात घ्या, इथं मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य हा आयएमपी करून ठेवा, याच्यावर तुम्हाला 101% प्रश्न पाहायला मिळतो, कारण की हा टॉपिक प्रत्येकामध्येच येतो. त्याच्यानंतर राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, हे जे डीपीएसपी आहे, हे जे भाग 3, 4, 4A जे असतात त्याच्यावर प्रश्न येतात. त्याच्यानंतर समान नागरी कायद्याचं कोणतं कलम आहे, समजा कलम 44 आहे त्याच्यावर प्रश्न येतात. न्यायपालिकेवर, राज्यपालांवर प्रश्न येतात. मुख्यमंत्री, विधानमंडळ यांच्यावर प्रश्न येतात. विधानसभा, विधान परिषद यांच्यावर जे आहेत तर ते प्रश्न आपल्याला इथं पाहायला मिळतात. फॉर एक्झाम्पल बघा, हे भारतीय राज्यघटनेचा कोणता कलम घटना दुरुस्ती याच्याशी संबंधित आहे. बघा 368 हे घटना दुरुस्तीशी संबंधित आहे, तर अशा प्रश्न येतात. पुणे सत्र न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यापूर्वी कोणत्या प्राधिकरणाकडे त्याची पुष्टी करणे इथं गरजेचे असते. हा राज्यपालांवर उच्च न्यायालयांच्या संबंधित प्रश्न आहे. पुढे कोणत्या असंवैधानिक संस्था आपल्याला पाहायला मिळतात, नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी जे आहेत तर ते आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर बघा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अधिकार कोणत्या क्षेत्रामध्ये येतो, तर तो एक प्रश्न इथं आलेला आहे. पुढे विज्ञान हा विषय दिलेला आहे. विज्ञान शक्यतोवर सरळ सेवेमध्ये खूप कमी विचारला जातो, परंतु इथं आपल्याला विज्ञान हा विषय जो आहे तर तो दिलेला आहे, हे लक्षात घ्या. विज्ञानामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, झुलॉजी, बॉटनी आणि हायजीन हा संपूर्ण एमपीएससीचा सिलेबस आहे. याच्यासाठी तुम्ही काय करायचं, फक्त 10वी पर्यंतचं जे काही आपलं स्टेट बोर्ड असेल तर ते तुम्ही करू शकता, सेल्फ स्टडी करत असाल तर. बाकी आपल्या कोर्सेसमध्ये तर सर्वच आपण इन्क्लूड केलेलं आहे, खूप चांगल्या पद्धतीने शिकवलेले. त्याच्यानंतर तुम्हाला काही वाचण्याची गरजही नाही पडणार. आणि त्याच्यानंतर चालू घडामोडीमध्ये जागतिक, महाराष्ट्र तसेच भारतातील म्हणजे सगळ्या चालू घडामोडी ज्या आहेत तर त्या विचारल्या जातात. आणि चालू घडामोडींमध्ये मेन प्रॉब्लेम काय माहितीये का, की चालू घडामोडींमध्ये मार्क येत नाही. काय येत नाही, कारण की आपण अचानक वाचायला सुरुवात करतो. तर त्याच्यासाठीच काय माहितीये का, आपल्या चॅनलवर अमोल सर म्हणजे जवळपास 1 वर्ष त्यांना कंटिन्यू झाला, 1 वर्षापर्यंत त्यांनी चालू घडामोडी घेतल्या. आणि या चालू घडामोडी तुम्हाला सांगायला आवडेल की आता नुकतीच जी कंबाईन मेन झाली त्याच्यामध्ये 90% पेक्षा जास्त प्रश्न सरांच्या याच्यातून आलेले होते. सरळ सेवेमध्ये खूप सारे प्रश्न जे सर जे सेशन घेतात त्याच्यामधूनच येतं. म्हणून तुम्ही हे बघत चला. युट्यूबला फ्री आहे, 8 वाजता खूप सारे मुलं लाईव्ह असतात. तुम्ही दररोज 8 वाजता ही सवय करा. डेली न्यूजपेपर अनालिसिसची, अनमोल वाणी, चालू घडामोडीची डेली बघत चला. आणि कोणत्या महिन्यांपासून चालू घडामोडी करायच्या, आता आपला पेपर जो आहे ना तर तो त्यांनी सांगितल्याप्रमाणे ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये होऊ शकतो. तर याच्यासाठीच आपण सप्टेंबर 2025 पासूनचे मागचे 6 महिन्यांपर्यंतचे करायचे, पण मॅक्स टू मॅक्स आपण जानेवारी 2025 पर्यंत करायचे आहेत. सप्टेंबर 2025 ते जानेवारी 2025, तर या दरम्यानचे चालू घडामोडी तुम्हाला जे आहेत तर त्या अभ्यासावा लागणार आहे. त्याच्यानंतर जर चालू घडामोडीमध्ये पाहिलं तर चालू घडामोडीमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न येतात बघा. हा विचारले की मधुसूदन साई यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार देण्यात आला, पुरस्काराच्या संदर्भात. बघा द्रोणाचार्य पुरस्कार हा कोणता पुरस्कार आहे, याला मी क्रीडा घडामोडी म्हणतो.
त्याच्यानंतर बघा हा पद्मभूषण पुरस्कार, बघा हा जानेवारी 2025 चा कार्यक्रम आहे, ते सगळे बघा जानेवारी 2025 मधील कोणता व्याघ्र प्रकल्प, पर्यावरण घडामोडी आपल्याला इथं पाहायला मिळते. आणि लास्टला जो सिलेबस आहे तो आहे रिझनिंगचा संपूर्ण सिलेबस तुम्हाला किरण सर जे आहेत तर ते नक्कीच येणाऱ्या कालावधीत समजून सांगतील आणि त्यांनी व्हिडिओ तशा पद्धतीने टाकलेत. मी फक्त तुम्हाला सांगतो की एवढे आपले 12 टॉपिक आपल्याला रिझनिंगचे अभ्यासायचे, त्यांनी दिलेले आहे एवढेच 12 टॉपिक आपल्याला अभ्यासायचे, कारण की त्यांनी स्पष्ट इथं सिलेबस दिलेला आहे. बघा अॅनालॉजीज, सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस, व्हिज्युअलायझेशन. मी तुम्हाला पुढे एक एक गोष्ट जी आहे तर ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघा इथे अशा पद्धतीची, बघा अॅनालॉजी म्हणजे काय, समानता. मग याच्यामध्ये समजा क्वीन वर्सेस क्वीन असेल, त्या पद्धतीने मॅन वर्सेस काय असतं, वुमन असतं. हा सिंपल प्रश्न दाखवला, एवढे सिंपल प्रश्न नाही आहेत, तुम्हाला जस्ट आयडिया दाखवली की अशा पद्धतीचे प्रश्न येतात. त्याच्यानंतर सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस म्हणजे फाइंड ऑड मॅन आउट, ऑड वन आउट, कोणता ऑड आहे तर तो आपल्याला इथे ओळखायचा असतो. तरी अशा पद्धतीने हे सर्व रिझनिंगचे टॉपिक दिलेले आहेत, हे तुम्ही व्यवस्थित पद्धतीने अभ्यासाचे. रिझनिंगच्या संपूर्ण सिलेबस डिकोडिंगवर किरण सर जे आहेत तर ते लेक्चर घेतीलच तुमचे. तर बघा हे अशा पद्धतीने तुमचे जे आहेत तर ते प्रश्न इथे येतीलच. ओके, आता बघा येणाऱ्या कालावधीत मी लवकरच 30 दिवसांचा एक मास्टर स्टडी प्लॅन याच्यावर एक व्हिडिओ घेणार आहे. त्यासोबतच कोणती बुक लिस्ट अभ्यासली पाहिजे आणि या डिपार्टमेंटमध्ये असाल तर प्रमोशन कशा पद्धतीने होतं, काय या गोष्टी असतात, तर याच्यावर लवकरच कालावधीत जे चांगला व्हिडिओ जे आहे तर तो येणारच आहे. आणि त्यासोबतच मी तुम्हाला पीवायक्यूचं जे महत्त्व समजून सांगत होतो ना मित्रांनो, तर ते पीवायक्यूच्या महत्त्वासाठी तुम्ही जे आहे ना तर आपलं एक पुस्तक आपण लॉन्च केलेलं आहे, तलाठी भरतीसाठी हे लॉन्च केलेले 57 प्रश्नपत्रिका याच्या टीसेटचे आपण इन्क्लूड केलेले आहेत. याच्यातून जरी तुम्ही अभ्यास केला ना तरी तुमची धर्मादाय आयुक्तालयासाठीची प्रिपरेशन खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकते. म्हणून मी तुम्हाला आग्रह करेल की तुम्ही या पुस्तकातून जे आहे तर ते नक्की त्या 5700 प्रश्न सर्व सोडून टाका. तुमची खूप चांगली तयारी होईल, तुम्हाला पॅटर्नही क्रॅक होऊन जाईल, तुम्हाला चालू घडामोडी सगळ्या काही गोष्टी कळतील. तर तुम्ही पुस्तक आजच ऑर्डर करू शकतात. आणि ज्यांना वाटतं मला एकच स्टडी एकदम प्रॉपर ऑर्गनाइज स्टडी करायचं आहे आणि मला ही S13 ची वेतन श्रेणी असलेली एक एक्झाम देऊन पोस्ट मला घ्यायची आहे, तर ते नक्कीच आपली धर्मादाय आयुक्तालय विभागामार्फत आलेली या भरतीसाठी आपली बॅच जॉईन करू शकतात. बॅच जॉईन करताना तुम्हाला काही वाटल्यास तर हा GM10 कोड यूज करा, तर तुम्हाला 10% डायरेक्ट सूट मिळून जाईल. तिथे 10% कोड तुम्हाला अप्लाय होऊन जाईल, आणखी थोडंसं तुम्हाला कमी किमतीत जे आहे तर हे मिळून जाणार आहे. चला तर येणाऱ्या कालावधीत आणखी धर्मादाय आयुक्तालयाविषयी आणखी तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.